खटावमध्ये काँग्रेसला वाढते जनसमर्थन। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत थेट काँग्रेस भाजप आमने-सामने। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर खटाव परिसरात सुरू असलेल्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाबाबत जनतेच्या मनात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे। महिला व पुरुष मतदारांकडून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावोगावी होत असलेल्या प्रचार फेऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभत आहे। आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। या टप्प्यावर इतर काही अर्ज माघारी घेतल्यामुळे खटाव परिसरात आता काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट आमने-सामने लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे निवडणूक प्रचाराला अधिकच चुरस निर्माण झाली आहे। प्रचारादरम्यान वस्ती, दळवीवाडी, वस्ती, घोरपडी तसेच इतर भागांमध्ये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला। या गाठीभेटीमधून काँग्रेसबाबत आजही नागरिकांच्या मनात आपुलकी व विश्वासाची भावना असल्याचे जाणवत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांनी काँग्रेसच्या काळातील विकास कामांची आठवण करून देत पुन्हा एकदा अपेक्षित विकासाची गरज व्यक्त केली। खटाव गाव हे मिरज तालुक्यातील खटाव सीमेच्या लगत असलेले गाव आहे। भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असूनही ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास व्हायला हवा होता तसा विकास आजतागायत झाला नसल्याची भावना गावातील बहुतांश नागरिक व्यक्त करत आहेत। रस्ते, पाणीपुरवठा, रोजगाराच्या संधी आणि मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत नाराजी दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीत खटावची जनता कोणाच्या हाती सत्तेची सूत्रे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून काँग्रेसला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद निवडणूक निकालावर प्रभाव टाकू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नमस्कार, माझं नाव प्राजक्ता प्रशांत चौगुले आहे आणि मी आरग जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहे। आणि कालपासून आम्ही खटावमध्ये प्रचाराचा दौरा चालू केलेला आहे। आम्ही दळवी वस्ती, वनानगर वस्ती, घोरपडे वस्ती, बेडगे वस्ती, अशा नाईक वस्ती अशा अनेक ठिकाणी फिरलो। तिथं आम्ही लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या ऐकून घेतले। त्यांचे पाण्याचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, त्याचप्रमाणे महिलांचे असतील, वयस्कर आजी आजोबा आहेत त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, ते आम्ही सर्व ऐकून घेतलेले आहेत आणि ते सोडवण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध असू अशी मी त्यांना ग्वाही दिलेली आहे। येथील लोकांचा काँग्रेस पक्षाला भरपूर प्रतिसाद आहे। आम्ही गेलो की आम्हाला बघितलं की ते बाहेर आले की म्हणतात आम्ही काँग्रेसचीच माणसं आहोत। जुन्या माणसांचं काँग्रेस पक्षावर फार प्रेम आहे आणि येथील लोक आम्हाला भरघोस मतांनी निवडून देतील अशी मी खात्री व्यक्त करते।